महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुंबईतील मेट्रो मार्गिका 9चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. ही मेट्रो लाईन दहिसर ते काशीगाव या मार्गावर आजपासून धावणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील काही वर्षात दिल्लीपेक्षा अधिक मेट्रो जाळे मुंबईत असेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारकडून मदत केली जाते, मात्र अनेकदा त्यामध्ये विलंब होतो. यापुढे ही मदत तातडीने मिळावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबास तातडीने मदत मिळावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार व फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. खरातवर आधीच 12 गुन्हे दाखल आहेत. एसटीआय कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असे असताना आता ईडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा कमी पगार मिळणार आहे. 1 एप्रिल पासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात बदल करण्यात आले आहेत. आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या 50% असणे अनिवार्य आहे. याआधी 20 किंवा 30% होती. यामुळे तुमचे पीएफचे पैसे जास्त कट होत नव्हते. पीएफ हा बेसिक सॅलरीवर अवलंबून असतो, परंतु आता पीएफ जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांची लोकल धावणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर 15 डब्यांच्या लोकलची वाट पाहत आहेत. आता ही लोकल लवकरच सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातील फलाटाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले असून यामुळे आता 15 डब्यांची लोकल सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना फटका बसत आहे. या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात देखील सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संकटादरम्यान केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता 5 किलोच्या गॅस सिलेंडरची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला डबल सिलेंडर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या नियमामुळे प्रवासी, स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्त्याची घोषणा होऊ शकते. येत्या 1-2 आठवड्यात महागाई भत्ता वाढण्याची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची घोषणा करू शकते. सध्या महागाई भत्ता 58% आहे. त्यात 3% वाढ केल्यानंतर महागाई भत्ता 61% होण्याची शक्यता आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे संपवण्यात आले होते. या प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. यानंतर आता मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे आता संतोष देशमुख यांच्यानंतर कोण हे पद सांभाळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व भागांतील वृक्षतोडीला 28 एप्रिल पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. हरित लवादाने हा निर्णय आज जाहीर केलाय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या खरात प्रकरणाबाबत अधिकृत माहिती तपास पथकाकडून पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात येणार आहे. आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ब्रिटिशकालीन कायद्यांचे उच्चाटन, नवीन संसद भवनाची उभारणी, तिहेरी तलाकवर बंदी, राम मंदिराचे बांधकाम आदी कामे पक्षाच्या प्रामाणिक प्रयत्नांची फळे आहेत. आगामी काळात समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे पक्षाचे पुढील ध्येय असेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आहे. भाजपाच्या 47व्या स्थापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचे मत काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात आलं तर ते उमेदवार परत घेऊन सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देतील असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बीकेसी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरून पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. पॉट टॅक्सी सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे.
आंध्र प्रदेशमधील अमरावती शहराला अखेर अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा मिळाला आहे. भारत सरकारने 6 एप्रिल 2026 रोजी याबाबत गॅजेट नोटिफिकेशन जारी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यातील शाळा प्रवेश प्रक्रियेत पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रवेश रद्द केल्यानंतरही शाळांकडून शुल्क परत न मिळाल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत शुल्क परतावा बंधनकारक करणारे नवीन धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलंय, प्रवेश रद्द झाल्यानंतर पालकांना भरलेले शुल्क परत मिळावे यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.